शिंदे सरकार सर्वात भ्रष्ट, लुटारूंची टोळी असलेले सरकार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा पत्रकार परिषदेत आरोप. महाराष्ट्राचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सर्वात भ्रष्ट, धोकेबाज, खोकेबाज सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल. शिंदे सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट, लुटारूंची टोळी असलेले सरकार असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुलढाण्यात एका पत्रकार परिषदेमध्ये केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने आज 13 ऑगस्टला बुलढाणा येथे काँग्रेसच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीपूर्वी बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्री वडेट्टीवार प्रसार माध्यमांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेला राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथाला, माजी मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार धीरज लिंगाडे, राजेश शेकडे, अनीस अहमद, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, श्याम उमाळकर, जयश्रीताई शेळके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. इंदू मिलच्या स्मारकासाठी पैसे दिले पण खर्च 1 रुपया केला नाही. तीच अवस्था मा जिजाऊंच्या जन्मस्थळाची करून देऊ. म्हणजे यांची आस्था अनास्था यावर आपल्याला बघता येईल की ही सरकार कुठल्या दिशेने काम करणार आहे. की साधारणतः तिजोरीत पैसे नसताना सुद्धा कर्ज काढून 5 लाख कोटीचे टेंडर काढले गेले. समृद्धीपासून तर रिंग रोड पर्यंत MSRDC असेल, MMRD असेल आणि या 5 लाख कोटीच्या टेंडर मध्ये हे तिघेही त्रिकूट मिळून तिघांचंही त्रिकूट यांनी किमान 30% कमिशन घेतलेलं आहे. अबाऊ दिले आणि त्या तिजोरीची लूट केली. म्हणजे 1.5 लाख कोटी रुपये या 5 लाख कोटीतून या तीनही पक्षाच्या निवडणुकीसाठी घशात केलेले आहे. इतका प्रचंड भ्रष्टाचार या राज्यात. अनेक टेंडरची कामं काढतात आणि त्याला थांबवतात आणि त्याची किंमत डबल करतात. असे अनेक उदाहरण आहेत. कारण ते सांगायला तर मुंबईत आम्ही ते मांडत असतो नेहमी. आणि समृद्धी महामार्गाचं तर आपण समृद्धी कोणाची झाली, नाव कोणाचं झालं, समृद्धी कोणी केली हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. आजही अपघाताचे प्रमाण वाढत आहे. रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. गाडीचे टायर फुटतात. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनेचे टेंडर काढले. पहिले त्यासाठी काढलेला सुरक्षितेच्या उपायाचा टेंडर हा 900 कोटीचा होता. नंतर तो रद्द केला. पुन्हा त्याच टेंडरला 1800 कोटी रुपये करून त्याची किंमत वाढवून दुसऱ्याला दिली. तर कसा मिळेल तरुणांना याच्याकरता असतं. महागाई कशी निर्माण करते याच्याकरता सरकार काम करत असतं. हे सरकार कशासाठी काम करते? हे सत्तेसाठी काम करते. योजना देते, लाडकी बहीण, पण याला लाडकी सत्ता आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात घेतं. आपल्या सगळ्यांना सत्ता लाडकी, यांना बहीण लाडकी नाही. सत्ता दिली नाही आम्हाला पैसे वसूल करण्याचा कार्यक्रम करू असं म्हणणारे लोक आता त्यांच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. आमचं बटन दाबा तर तुम्हाला मिळतील असं म्हणणारे याचा हेतू जो आहे हा हेतू शुद्ध नाही. हे सगळं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. ही सगळी उधळपट्टी, अनास्था, शेतकरी, कामगार, युवक, महिला या सगळ्या वर्गाबद्दल असलेली अनास्था, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर हे सरकार ज्या भ्रष्ट पायावर उभं आहे त्याच पद्धतीचा भ्रष्टाचाराचा कारभार. कारण सरकार महाराष्ट्र सरकार 50% कमीशन है. हर काम के लिए 50%. रोड का काम हो, कोई दूसरा कोई प्रगति के रास्ते के काम हो, 50% कमीशन. मुझे ये स्थापित करने का मौका मिला. ये बुलढाना में आ गया तो इतना पैसा निवेश करते हैं, उसके कमीशन लोगों से जब बात किया है वो कमीशन खाते जा रहे हैं. कौन खा रहे हो आप जानते हैं. सो कार्यक्रम बनाते हैं पैसा लेने